नमस्कार मित्रांनो, मी इथं कोरेगाव तालुक्यामध्ये राऊतवाडी या गावामध्ये आलो आहे. मित्रांनो, आपल्या राऊतवाडीचे जे आपले शेतकरी आहेत त्यांनी आपल्या PVN कंपनीचं ग्रोथ आणि स्टिकर वापरले. मित्रांनो, की ऊस आणि कांदा ह्या पिकावरती त्यांनी हे प्रोडक्ट वापरले. आज मी त्यांनी किती दिवस झालं वापरले त्यांना ते मी म्हणजे विचारलं तर ते म्हटले आता एक 12-13 दिवस आपलं फवारणी केलेली आहे ग्रोथ आणि स्टिकरनं. तर मित्रांनो, आपण त्यांच्या तोंडातूनच ऐकूया की त्यांना रिझल्ट कशा पद्धतीने आला. तर सर, तुमचं गाव आणि प्रॉपर तुमचं सगळी माहिती सांगा मला. तुमचं गाव? माझं गाव राऊतवाडी. हां. आणि राऊतवाडी जातो, रानात बसते आणि ह्यांनी दिलं आम्हाला औषधं. तर त्यांनी ते सांगितल्याप्रमाणे मारले औषधं, पण रिझल्ट आपल्याला चांगला बसला आम्हाला. आज काका, औषध मारून किती दिवस झाला आपल्याला? झालं की 8-10 दिवस झाले. तर 8-10 दिवसामध्ये कांदा हे पीक आणि ऊसामध्ये कांद्याची लागण केली आहे. मित्रांनो, ऊसानं बी इतका जबरदस्त असा फुटवायला सुरुवात केली आणि कांदा सुद्धा चांगल्या पद्धतीने आलाय. मित्रांनो, आणि काकांनी हे शेत न भांगलता ही फवारणी केली तरी कांद्यानं आणि ऊसानं इतका जबरदस्त असा रिझल्ट घेतला. मित्रांनो, तुम्ही काका काय सांगू शकता की सजेशन काय द्याल की हे औषध इतरांना काय सजेशन द्याल? औषध ही 1 नंबर आहे. काय ह्यानं मारल्यापासून 10 ते 12 दिवसात बघा मला रिझल्ट चांगला दिला. थँक्यू. तर मी आता तुम्हाला त्यांनी जे औषध मारलंय त्यामधला एक कांदा बी आणि आपल्या ऊसानं कशा पद्धतीनं फुटवा केला मित्रांनो ते तुम्ही बघू शकता. आणि कांदा सुद्धा इतका जबरदस्त म्हणजे 10-12 दिवसामध्ये काळा ढोणच म्हणजे चांगल्या पद्धतीनं असा बसलेला आहे कांदा. आणि फुटवाय चांगला केलाय ऊसाला. हो का? एवढं गवत असून आणि मित्रांनो, मी एवढंच सांगेन की काकानी अगदी प्रॉपर गवतामध्ये आपल्या हे फवारणी केलेली आहे तरी इतक्या जबरदस्त असा रिझल्ट आला आहे. आणि गवत सुद्धा त्या जोमानं जर गवत जर नसतं का नाही तर ह्याच्यापेक्षा डबल आणि त्याला रिझल्ट आला असता. तर असू द्या. थँक्यू काका, तुम्ही अगदी मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.